मी ना आज ज्वारीच्या पिठाचं धिरडं बनवते. ही ज्वारीची पीठ आहे 1 वाटी. थोडीशी अर्धी वाटी आणखीन घेतली आहे. आणि ही सपाट वाटी रवा आहे. जाड बारीक कोणचा बी घेतला तरी चालतं. आणि ही मिरची पावडर आहे, तिखटवालीच आहे, घरी बनवलेली. हे शंकेश्वरी नाही, कलरवाली नाही, तिखटच आहे. हे अर्धा चमचा आहे. आणि मीठ अर्धा चमचा. आणि ही दही अर्धी वाटी. पाणी होते. आता हे पाणी टाकते. दही ओतलं, मिक्स केले. आता हे 1 वाटी पाणी ओतले मी. आता लागेल तसं पाणी टाकणार आहे. एक वाटी पाणी पहिले लागले. आणि अर्धा चमचा जिरं घालते, जरा क्रश करून. आता याला एकूण 3 वाट्या पाणी लागले. अजून पाणी लागेल थोडंसं. आणि एका दिशेनं 10 मिनटं तरी फिरवून घ्यायचं, असं म्हणजे आपण त्याला पोकळी भरते, जाळी पडते. म्हणून एकाच दिशेनं बराच वेळ फिरवायचं. मी पहिलेच जरा फिरवले. आता हे बीट मी खिसून घेतले, ते टाकते ह्यात. मी काही परतलं नाही, काय नाही, डायरेक्ट टाकते तशीच. आणि ही गाजर 1 खिसून घेतले, ते 1 टाकते. खिसून घेतल्यामुळे होतं त्यात मेंटन. चिरलेलं नाही, खिसून घेतले. गाजर बी खिसले, बीट बी खिसले. आणि एका दिशेने जरा बराच वेळ फिरवत राहायचे, 10 मिनटं तरी. ही ज्वारीच्या पिठाला आणि रव्यानं पोकळी धरते, जाळी पडते. मग
ज्वारीचे पीठ आणि रवा दोन्हीचं एक मिनिटिंग झालं पाहिजे. बघा अशी वरते आता. मला पहिलं थोडं बाहेरूनच वाटायचं, मध्ये तवा जास्त तापलेला असतो ना. आता बारीकच गॅस केलेला आहे मी, गॅस बारीकच ठेवला आहे. आता थोडा फुल कर, थोडासा वाढवते. आता हे वरण पूर्ण सुकलं आहे. आमच्या गेले लाईट, त्यामुळे थोडा अंधारच आहे. त्याला फिरवून फिरवून असं भाजावं लागते. तवा जरा गॅसची जाळ एवढे काही पूर्ण पुरत नाही. उलटताना थोडा त्रास होतो, पण होतात पटापट. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा. काय होतं, लहान मुलं खात नाहीत ना. हे गाजर, बीट सगळ्या भाज्या टाकल्या, त्यात टमाटर, कोबी टाकला खिसून बारीक एकदम करून थोडा परतून तर चालतो. पण मी नाही एवढं घातलं, मी बीट आणि गाजर फक्त घातले. आणि लहान मुलांच्या पोटात जातात, थोडा आवडीने खातात त्याला. तसंच म्हणलं तरी खातात, सॉस बरोबर पण खातात. असं कांद्याने तेल लावून घ्यायचं. माझा तवाला भिडाचा आहे, दोनशे म्हणून. त्याच्यामध्ये थोडं काढते. भिडाचाच चांगला असतो. पहिले आमची आई सासू करायची ना, ते ज्वारीच्या पिठाचे करायचे नुसत्या, त्याला गवलं म्हणायची. प्रत्येक उन्हाळ्यात करायचं गवलं करायचे आणि पळवल्यावर खायची. आता काय सॉस काय, चटणी काय 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 निघाले, तेव्हा नव्हतं.
ते गुळवणे ज्वारीच्या पिठात कालवून असं बिडाच्या तव्यात करायची, कांदा लावून ते बिबा बिबा लावून हे करायची, तवा वाजवायची आधी आणि मग करायची. तरी म्हणायची पाय रावतो, बाहेर नको माणूस आली की गवला मोडत होता, मोडायचा असं व्हायचं. म्हणायची पाय रावला, जास्त करून मोडायचंच. ते पहिले नुसत्या ज्वारीच्या पिठाचं करायचे. इतर वेळा शेतकऱ्याचा वेळ नसतो ना कामातून, उन्हाळ्यात कायम हे गवलं असायचं, पण ते गुळवण्यात खायचं. तिखट खाली मीठ टाकून ज्वारीचं पीठ कालवायचं आणि ते गुळवणी करून गुळवण्यात खायचं. पोळ्याला गुळवणी करतो ते गुळ टाकून. म्हणजे बेडाचे तवा ते डोश्याचे तवण हे कुठे काय होतं. बेडाचं कुणाच्या तरी एखाद्याच्यातच असायचं, ते मारून आणायचं आणि करायचं. सगळ्या घरी पण नसायचं. आता सगळ्या सुखसोयी निघाले ते. त्या सोडवायला उशीर लागतो पचायला ह्याला. बिडाचा तवा असल्यामुळे थोडं मरीच करपते. खायला इतकं सुंदर लागतो, छान लागतो. दह्यासोबत खा, असाच खाल्ला तरी चांगला लागतो. मी मिरची पावडर पण थोडं टाकते त्यात. अर्धा चमचा मिरची पावडर घातली, मीठ घातले, जिरं घातले, छान लागतो मी खायला पण. असंच कोरडा खाल्ला तरी. दही आहे, सॉस आहे, त्याच्याबरोबर खायचं. कुणाला करायची तर चटणी बी करू शकता. पीठ जरा प्रत्येक बारीनं तळापासून हलवूनच द्यायचं. डोश्याचा तवा असला ना तेवढं तेल नाही लागत, कमी तेलात होतो. आता पण एवढं नाही लागत जास्त, त्याला एकच लावते. जास्त म्हणजे करत गेलं म्हणजे मग येतं चांगलं करत. परत नाही तेल लागत, सुरुवातीला जरा लागतं. आमच्या आता नेलं पण. ते दोन्ही बाजूने घ्यायचं भाजून. पोटात पटापट परत खायला लागल्यावर डोश्याच्या तयार तर लय पटापट होतात, म्हणजे चिटकत नाही. हे भेडाचा तवा आहे. माझं जर आवडला
माझं जर ज्वारीच्या पिठाचा आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं, 1 वाटी सपाट वाटी रवा घेतला, पाऊण वाटी घातली. माझं जर धिरडं तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मला सपोर्ट करा. अगं मी ज्वारीच्या पिठाचं अशा प्रकारे धिरडं बनवले. अशी झालेत, हो का, असे झालेत, असे झालेत. नाही बघा, मोजार असे झाले. एक अंगानं दोन्ही बी अंगानं भाजलेत, हो का. तुमचं बी होतं असं तर मोजार म्हाताऱ्या माणसाला यायला खायला चांगले होतात. आणि त्यात मी बीट आणि गाजर खिसून घातले, चटणी, थोडीशी मिरची पावडर घातली आणि मीठ घातले, जिरं घातलेत. आणि दह्यासोबत खायचं. कोणाला दही आवडत, कोणाला सॉक्स आवडतं तर सॉक्ससोबत खायचं, म्हणजे वाटे सॉससोबत खायचं. कोणाला आवडत नसेल दही तर त्यांनी सॉससोबत खायचं. अशा प्रकारे धिरडी तयार झाली. ती कशी वाटली सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.